केस अलीकडे खूप गळायला लागलेत का? केसांचं टेक्स्चर पण बिघडलंय? काळजी करू नका. वेळेवर उपाययोजना मात्र नक्की करा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी आयुर्वेद तज्ज्ञ विनिता कुलकर्णी आणि तुम्ही बघत आहात निरामय जीवन टॉक्स. केस गळतीसाठी अतिशय सोपा महत्त्वाचा उपाय म्हणजे खोबरेल तेलामध्ये भीमसेनी कापूर मिसळायचा आणि ते तेल आठवड्यातनं 3दा तरी केसांना लावणं आवश्यक आहे. आपली चूक इथेच होते, की आपण फक्त केस धुण्याच्या आधी तेल लावतो. आठवडाभर आपण केसांना तेल लावत नाही, ज्यामुळे केसांच्या मुळांचं पोषण हे होत नाही. त्यामुळे आठवड्यातनं 3दा तरी केसांना मुळांशी तेल लावा. त्याने चांगला उपयोग होतो. लोखंडी कढईमध्ये खोबरेल तेल घ्यायचं, त्यामध्ये कढीपत्त्याची 15-20 पानं घालायची आणि ते छान गरम करायचं तेल पानं घालून. पानं जोपर्यंत चुरचुरीत होत नाहीत, त्याचा कलर बदलत नाही, तोपर्यंत ती छान उकळायची. कढईमध्ये तेल गार होईपर्यंत तसंच ठेवायचं. नंतर एका बरणीत भरून ठेवा आणि ते तेलसुद्धा तुम्ही रोज लावलं थोडं-थोडं प्रमाणामध्ये, तरी त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो. आठवड्यातनं किंवा 1 दिवसाआड लावलं तरी देखील चालेल. पण 1 दिवसाआड का होईना ते तेल लावणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण त्याच्याशिवाय केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही. आवळा पावडर अतिशय गुणकारी असते. रोज 1 चमचा आवळा पावडर जर तुम्ही नित्यनेमाने 2-3 महिने घेतली, तर त्याचा छान परिणाम दिसून येतो. प्रत्येक वेळेला न्हायच्या आधी एक पावडर मी तुम्हाला सांगते. आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करायची आणि अर्धा चमचा ही जी मिक्सचर केलेली पावडर आहे, ती पाण्यामध्ये छान त्याची पेस्ट करायची आणि ती पेस्ट न्हायच्या आधी अर्धा तास केसांच्या मुळांशी लावून ठेवा आणि मग त्याच्यानंतर केस तुम्ही धुवा. त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो. केस जे तुमचे रुक्ष झालेले असतात, कोरडे झालेले असतात, त्याला सुद्धा मऊपणा यायला मदत त्याने होते. आणखीन महत्त्वाचं म्हणजे जेवताना डिंकाची लाही तुम्हाला तुपाबरोबर खायची आहे. डिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खडा डिंक जो असतो तो तुपात तळला की त्याची छान लाही होते. ही जी लाही आहे ती तुम्हाला तुपाबरोबर खायची आहे. त्याने ऊर्जा पण वाढते आणि केसांच्या मुळांचं पोषण देखील वाढतं. नॅचरल कॅल्शियम देखील त्याने तुमच्या पोटामध्ये जाणार आहे. आणखीन महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत ते म्हणजे अंघोळीच्या वेळेला खूप गरम पाणी वापरायचं नाही. न्हायल्यानंतर केस स्वच्छ कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर अजिबात करू नका. त्याने केसांची मुळं कमकुवत होतात. आहारामध्ये बदल करायचा आहे तो म्हणजे तेलकट, तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खारट पदार्थ अजिबात खायचे नाहीत. वरून मीठ घ्यायची सवय असेल पदार्थात, तर ती पहिली बंद करा. त्याच्यानंतर वेफर्स, वेगवेगळ्या फ्लेवरचे वेफर्स, फरसाण, शेव, वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन जे पदार्थ असतात ते पण टाळायचे आहेत तुम्हाला. जेणेकरून मीठ तुमच्या पोटामध्ये भरपूर जे जातं त्याला आळा बसेल. व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याने योगासनं पण करा. ज्याच्यामुळे काय होतं, की रक्ताभिसरण चांगलं होतं आणि शिवाय केसांच्या मुळांशी पोषण देखील आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळतं. मेडिटेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जितकं तुम्ही स्ट्रेस घ्याल, तितकं तुमचं केस गळतीचं प्रमाण हे वाढेल. त्यामुळे मेडिटेशन करून मन स्वस्थ, शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी नीट शिकून घ्या मेडिटेशन किंवा प्राणायाम तुम्ही रोज जरी केलात, तरी त्याचा चांगला परिणाम होतो. केस गळतीचं समस्या ही जरी भरपूर प्रमाणात असली, तरी वेळेवर उपचार केले, तर त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो आणि माझी खात्री आहे, की हे सगळं तुम्ही छान कराल आणि केसांचं आरोग्य नीट ठेवायचा प्रयत्न कराल. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.